आपल्या किचनमध्ये उपवासासाठी म्हणून वरी तांदूळ आणि साबुदाण्यापासून मऊ लुसलुशीत अशी आंबोळी करणार आहोत. तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे हे मी प्रथम वाटीभर वरी तांदूळ घेतलेत आणि ही पाव वाटी साबुदाणा घेतला आहे. आता मी एका कुकरच्या डब्यात घेऊन हे चांगलं धुवून घेते. आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊया. चांगलं हातानं धुवून आता हे मी पाणी काढून टाकणार आहे. पाणी घालून चांगले स्वच्छ धुणार आहे. आणि 4 तास मी चांगले भिजत ठेवणार आहे आणि नंतर तुम्हाला वाटून पुन्हा 8 तास ठेवणार आणि मग त्याची आंबोळी करणार. त्यामध्ये आपण पाणी ओतून ठेवूया. हे पाणी ओतून मी आता झाकून ठेवणार आहे आणि 4 तासांनी वाटणार आहे ते. तांदूळ आणि हे छान 4 तास असं भिजलेलं आहे. तर मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे. पाणी काढून घेते म्हणजे ते चांगलं वाटलं जाईल. एक थेंबरच पाणी घालून मी सगळं छान मिश्रण वाटून घेणार आहे. आता हे आपलं मिश्रण छानपैकी वाटून झालं आहे. मिश्रण वाटून हे बघा छान असं मिश्रण वाटून तयार आहे. आता हे मी 8 तास आपण हे रेस्ट करायला ठेवणार आहोत. 8 तास त्यानंतर मी तुम्हाला याची अशी स्पॉन्जी आंबोळी घालून दाखवणार आहे. एकदम मस्त अशी झाकून उबदार ठिकाणी ठेवणार आहोत. तास जे भिजत ठेवलेलं वरी साबुदाण्याचं पीठ आहे त्यामध्ये मी हे चवीसाठी मीठ घालून घेते. मिक्स करूया. हे बघा छान झालं आहे पीठ एकदम मस्त. चांगलं फेटून घेणार आहे म्हणजे ते हलकं होईल. हे बघा टाकलाय. तव्यावर छानपैकी आंबोळी घालून घेऊया. आंबोळी म्हणा, डोसा म्हणा, काहीही म्हणा, काहीतरी म्हणा आणि करा. पहिल्याला जरा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं कारण साबुदाणा त्याच्यात आहे, कदाचित चिकटू शकतो म्हणून. आपण ह्याच्यावर पहिला छोटासा घालणार आहोत. बघा सुंदर घरं पडली आहेत. पांढरं दिसतं तिथे तेल लावायचं कारण ज्वारी सुकत जाते. हे बघा किती सुंदर जाळी पडते ती आता. अगदी डोशासारखं कुरकुरीत. आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. वरून आपण तेल लावायचं. किती सुंदर रंग येतोय बघा. हे बघा किती सुंदर असं आपलं हे झालंय. ते हलकं फुलकं
जाळीदार बघा, पूर्णपणे त्याला जाळी आलेली आहे. अशी ही आपली सुंदर अशी हलकी फुलकी बघा किती सुंदर जाळी पडलेली, अशी मस्त जाळी पडली अशी आपली वरी तांदूळ आणि साबुदाण्याची आंबोळी आणि बरोबर हे काकडीचं रायतं किंवा कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे. अगदी नेहमी आपल्याला ते खिचडी दाण्याची आमटी भाजी खाऊन कंटाळा येतो, मग अशा वेळी असा वेगळा नाश्ता काहीतरी असेल तर मजा येते. ह्यापूर्वी गुलाबजामही तुम्हाला दाखवले आहेत, ते सुद्धा बघा. आणि माझे हे उपवासाचे व्हिडिओसुद्धा सगळे तुम्ही बघा आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.